नमस्कार मंडळी. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मुलं का ऐकत नाहीत. पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपण मुलांच्या हातातून फोन काढतो, पण आपल्या हातात काय असतं. मी स्वतः एक प्रयोग केला. डिजिटल उपवास. डिजिटल उपवास म्हणजे काय? तर विद्या वाईफच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये या डिजिटल उपवासाचा माझ्या मुलांवर काय परिणाम झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण मुलांच्या हातातून फोन काढण्यापेक्षा आपल्या हातातून फोन खाली येणं जास्त अवघड आहे. हो ना? तुम्हालाही असंच वाटतं का? आणि जर याचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मी जेव्हा 24 तास फोनला स्पर्शही केला नाही तेव्हा मला समजलं की मुलं का ऐकत नव्हती. माझा हा डिजिटल उपवास नक्की काय होता? चला पाहूया. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही फक्त माझीच नाही तर प्रत्येक घरात घडणारी अशी गोष्ट आहे. पूर्वी एक गाणं आपण नेहमी ऐकायचं, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. आणि आजच्या काळात जर असा कोणी सांगाती असेल तर तो फक्त मोबाईल आहे असं मला वाटतं. कारण झोपण्यापासून उठण्यापर्यंत, उठता बसता जर आपल्या बरोबर 24 तास कुणी असेल तर तो फक्त मोबाईलच आहे. आणि हो, हे खरंही आहे. खूप दिवस माझ्या मनात एक गिल्ट असायचा की आपण ॲडिक्ट होत चाललोय फोनसाठी, सोशल मीडियासाठी, व्हॉट्सअपसाठी, इन्स्टासाठी. आणि ही गोष्ट कुठंतरी ब्रेकआउट करायची. ते म्हणतात ना, कळतंय पण वळत नाही. आणि एक दिवस मी पूर्णपणे ठरवलं की नाही, एक दिवस पूर्णपणे सोशल मीडियापासून लांब राहायचं. बघूया होतंय की नाही. पहिले 2 वेळा थोडंसं अवघड गेलं, पण तिसऱ्या वेळे मात्र मी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या. केवळ कामाचे कॉल्स घेणे, बाकी वेळ फोन बाजूला ठेवणे आणि हा जो वाचलेला वेळ आहे तो स्क्रोलिंगमध्ये नाही तर क्वालिटी टाईममध्ये मी घालवला. आता याबद्दल जर माझा अनुभव विचाराल तर तो खूपच छान होता. जेव्हा मी फोन बाजूला ठेवला तेव्हा मला एक गोष्ट समजली की मुलं एवढे दिवस माझ्याकडे लक्ष का देत नव्हती. कारण माझं लक्ष अल्टरनेटिव्ह मुलांकडेही होतं आणि फोनमध्येही होतं. म्हणजेच काय, तर मुलांना तुमचा टाईम नको आहे तर त्यांना तुमचा क्वालिटी टाईम हवा आहे. आणि ज्यावेळी मी फोन बाजूला ठेवला म्हणजेच फोन नसल्यामुळे मुलांशी माझा संवाद वाढला. त्यांच्या लहान लहान गोष्टी माझ्या लक्षात यायला लागल्या. आणि मलाही असं वाटतं की ही प्रत्येक घरातच घडणारी अशी गोष्ट आहे. जेव्हा आपण फोन सोडतो तेव्हा मुलं आपोआप आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपलं ऐकायला लागतात. आणि यातूनच असं वाटतं की आठवड्यातून एक दिवस किंवा दिवसातून ठराविक 2 तास 3 तास आपण नो फोन झोन ही कन्सेप्ट आपल्या घराघरामध्ये अवलंबिली पाहिजे. आणि हा जो वाचलेला वेळ आहे तो मुलांबरोबर स्पेंड केला पाहिजे. मुलांसोबत गेम्स खेळा, गप्पा मारा किंवा फक्त त्यांच्याबरोबर थोडा वेळ टाईम त्यांना द्या. आणि डिजिटल उपवासामुळे येणारी ही शांतता अनुभवा. नक्कीच तुम्हालाही याच्यातून खूप छान अनुभव येईल. तर मंडळी, माझा शोध इथेच संपला. मुलांनी आपलं ऐकण्यासाठी आधी आपल्याला त्यांच्यासाठी उपलब्ध व्हावं लागतं, कनेक्ट व्हावं लागतं. तुम्ही हा डिजिटल उपवास कधी करणार आहात? तुमच्याही घरात असं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. स्टे ट्यून विथ